पंढरपूरपासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुणे मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बक्वेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02180 24 22 45। चुलत भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार देणाऱ्यालाच पोलिसांनी बेड्या ठोकल्या। छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। एकाने ईर्ष्या आणि द्वेषातून चुलत भावाला संपवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला, पण मोबाईल लोकेशनवरून पोलिसांना संशय आला आणि धक्कादायक कटाचा भांडाफोड झाला। या घटनेने परिसरात खळबळ उडाली। राजू रामू बनसोड, वय वर्ष 22, सध्या राहणार नवजीवन कॉलनी, N11 हडको असे मृत तरुणाचे नाव असून रोहित संजय बनसोड, वय वर्ष 21, राहणार पाथरी, तालुका फुलंब्री, याला पोलिसांनी अटक केली आहे। ही माहिती झोन 2 चे पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले यांनी दिली। विशेष म्हणजे खून झाल्यानंतर मृत तरुण बेपत्ता असल्याची तक्रार देखील आरोपीनेच पोलिसांकडे दाखल केली होती। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 24 मे रोजी रोहितने सिडको पोलीस ठाण्यात राजू हरवल्याची तक्रार नोंदवली होती। त्यामध्ये 23 मेच्या मध्यरात्रीनंतर राजूला N11 परिसरात सोडल्याचा दावा करण्यात आला होता। त्यानंतर तो घरी परतला नसल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते। राजूचा शोध घेण्याची जबाबदारी महिला पोलीस हवालदार बीसी माळुकर यांच्याकडे होती। मात्र अनेक दिवस शोध घेऊनही राजूचा ठावठिकाणा लागत नव्हता। तपासादरम्यान पोलिसांना समजलं की राजू आणि रोहित हे चुलत भाऊ असून त्यांच्यात भावकीच्या कारणावरून नेहमीच वाद होत असत। दरम्यान राजूचे कुटुंब शहरात स्थलांतरित झाल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली होती, तर दुसरीकडे रोहितचे कुटुंब गावात राहून मजुरीवर उदरनिर्वाह करत होते। याच कारणातून रोहितच्या मनात चुलत भावाविषयी मत्सर निर्माण झाल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले। या ईर्ष्येतून रोहितने राजूला पाथरीजवळील जंगलात नेले, तिथे त्याच्यावर चाकूने हल्ला करून त्याची हत्या केली। गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह जंगलातील पाचोळ्याखाली झाकून ठेवण्यात आला आणि त्यानंतर राजूचा मोबाईल स्वतःकडे ठेवून आरोपी तिथून निघून गेला। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।